नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज आपण आगळी वेगळी अशी एक गूढ आणि विचार करायला लावणारी अशी भयकथा पाहणार आहोत. ही स्टोरी तुम्हाला अगदी मन लावून ऐकावी लागेल, तरच ह्या गोष्टीतले जे बारकावे आहेत ते तुम्हाला कळतील. गोष्टीचं नाव आहे भ्रमजाल. भ्रमजाल म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला जेव्हा भ्रमजाल होतो ना, त्या भ्रमाच्या जाळ्यात जेव्हा तो माणूस अडकतो, तेव्हा त्याला असं वाटायला लागतं, की त्या विश्वात जगतो, की एखादी गोष्ट अस्तित्वात आहे, ती त्याला वाटू लागते, की ती गोष्ट अस्तित्वात नाही आणि एखादी गोष्ट अस्तित्वात नाही ना, ती एखादी गोष्ट त्याला वाटू लागते, की ती अस्तित्वात आहे आणि त्या विश्वात त्या जगामध्ये तो जगू लागतो, की त्याला वाटतं, की हे असं आहे म्हणून. ते ॲक्चुअल तसं नसतं. तर अशीच एक भयकथा आहे. मनोज नावाचा एक युवक होता खेड्यामध्ये राहणारा आणि आई-वडील त्याच्या लहानपणी मयत झाले होते. भाऊ नव्हता, बहीण नव्हती. त्यानंतर तो आता त्याचं वय एक 25-26 वर्ष झालं होतं आणि आता बाकीचे म्हणजे वाडीतले लोक असतील, गावातले मित्र-मैत्रिणी सांगायला लागले, की "आता तू लग्न कर. किती दिवस हे अ, एकटा किती दिवस जीवन व्यतीत करणार आहेस? तर तू आता लग्न कर" म्हणून. आणि मग खरोखरच त्याला वाटायला लागतं, की आता आपण लग्न केलं पाहिजे. किती दिवस आपण एकट्याने असे काढणार म्हणून. शेती होती, शेतीमध्ये काम करायचं, बारीक-सारीक कामं करायचा तो. तो लग्न करतो आणि मग त्यांचा सुखी संसार चालू होतो. एक पत्नी देखील त्याला एक चांगल्या स्वभावाची अशी मिळते आणि 7-8 वर्ष त्यांचा संसार अगदी सुखाचा चाललेला असतो. त्यांना एक मुलगी होते आणि मुलगी झाल्यानंतर 4 वर्षांनी एका दुर्धर आजारामध्ये त्याच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू होतो. आणि हा मृत्यू झाल्यानंतर तो एवढा खचून जातो, एवढं त्याला वाईट वाटतं, की आई नाही, वडील नाहीत, भाऊ नाही, बहीण नाही, पत्नी होती. 7-8 वर्षाचा संसार म्हणजे सुखाचा चालला होता आणि तिचा देखील एका आजारामध्ये मृत्यू झाला. आणि तो मेंटली डिस्टर्ब होतो पूर्णतः. म्हणजे मानसिक त्याचं खच्चीकरण होतं आणि तो विचित्र वागू लागतो, मेंटली डिस्टर्ब होतो. आता ती 4 वर्षाची मुलगी, मित्र वगैरे असतात, मैत्रिणी असतात, ती त्याची सांभाळ करतात. आणि मग ह्याच्यावरती थोडंफार औषधोपचार करून मानसोपचार तज्ञाकडून त्याच्यावर उपचार केले जातात. त्याला समजावलं जातं. मेडिटेशन वगैरे त्याला करायला लावतात त्याचे मित्र-मैत्रिणी वगैरे आणि मग आहे ना, एक वर्षभराने तो थोडासा स्टेबल होतो. आता स्टेबल झाल्यानंतर मग त्याला सगळे सांगतात, की "असं तुला करून नाही चालणार. आता मुलगी आहे, तिला तुला सांभाळावं लागेल. ती 4.5 वर्षाची झाली आहे. आता तिला सांभाळावं लागेल तुला. त्यामुळे तुला असं करून नाही चालणार. पुन्हा सुखाचे दिवस येतील. अ, आयुष्यभर काही दुःख एका माणसाच्या वाट्याला येत नाही. दुःखानंतर सुखाचे दिवस सुद्धा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये येतील आणि मग तू थोडंसं त्याचं मनोधैर्य वाढतं. आता मग तो जॉब शोधायला सुरुवात करतो. तर मित्रमंडळी सांगतात, की "तू आता जॉब शोध, नाहीतर तुला हा एकटेपणा आणखी खाऊन टाकेल" म्हणून. एका शहरामध्ये शहरापासून 2-3 किलोमीटर अंतरावरती एक मिल असते, राईस मिल. राईस मिलमध्ये नाईट वॉचमनच्या कामासाठी एक माणूस पाहिजे असतो त्यांना, त्या व्यवस्थापनाला. तिकडे हा जाऊन भेटतो. इंटरव्ह्यू वगैरे देतो आणि इंटरव्ह्यूत हा पास होतो आणि त्याला ते सांगतात, की येत्या 2-3 दिवसामध्ये तू ही नोकरी जॉइन कर म्हणून. हा गावात येऊन मित्र सांगतो, की अशी-अशी मला त्या ठिकाणी नोकरी मिळाली. त्यात मी इंटरव्ह्यूला गेलो होतो आणि तिथे माझी नोकरी फिक्स झाली म्हणून. तर त्या मिलचं नाव ऐकल्यानंतर मित्र त्याला सांगतात, की "तू तिथे मात्र कामाला जाऊ नकोस हां. त्या मिलमध्ये रात्रीचे भयानक प्रकार घडतात आणि नाईट वॉचमन म्हणून तिथं काम दिवसाचं जायचं असेल तर जा, पण तो नाईट वॉचमनच्या कामासाठी त्या मिलमध्ये जाऊ नको. त्या मिलमध्ये नको-नको ते भयानक प्रकार घडतात." तिथे गेलेल्या व्यक्तीला भ्रमजाल होतो. म्हणजे तो एक वेगळ्याच विश्वात जगायला लागतो आणि असे बरेच किस्से म्हणजे अशा घटना आमच्या ऐकण्यात आहेत. अशा म्हणजे बऱ्याच तिथे काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये असा भ्रमजाल झाला आणि मग त्यांनी कोणीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्याची मानसिक स्थिती बिघडली. तर अशी विचित्र घटना त्या मिलमध्ये होतात. त्यामुळे तू तिथे जाऊ नको. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती याचा विश्वास नसतो. हा म्हणतो, की काय असं काय नसतं, भ्रमजाल वगैरे असलं काही नसतं आणि मी तिथेच कामाला जाणार कारण दुसऱ्या नोकरी कधी मिळेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मी तिथेच नोकरीला जाणार. आता सगळे मित्र-मैत्रिणी, गावातले लोक, वाडीतले लोक सांगतात, पण हा का ऐकत नाही, हट्टी स्वभावाचा. पण तो मी तिथेच जाणार. 2-3 दिवसांनी हा तिथे कामाला जायला सुरुवात होते. आता जेव्हा तो कामाला जायचा तेव्हा शेजाऱ्यांकडे त्या मुलीला आपल्या ठेवायचा कारण त्या पर्याय नव्हता त्याच्या व्यतिरिक्त. आणि याची नोकरी चालली, चालली, चालली. महिना, दीड महिना झाला
आणि एके दिवशी मुलगी त्याची जास्तच रडायला लागते आणि ती सांगते की बाबा मी तुमच्या सोबत येणार मिलमध्ये. आता मिलचा जो एरिया असतो ते म्हणजे एक 1.5 एकर मध्ये ती मिलचं बांधकाम केलेलं असतं. त्याला मोठी चारी बाजूने चिऱ्यांची भिंत असते 6-7 फुटापर्यंत, जेणेकरून कोण आतमध्ये येऊ नये चोरीच्या उद्देशाने वगैरे. आणि गेट असतो मोठा 20-1 फुटाचा. तिथे गेटच्या बाजूलाच अगदी लाईटची व्यवस्था सगळीकडे केलेली असते कंपाऊंडमध्ये. आणि गेटवरती एक केबिन केलेली असते 10 बाय 12ची. त्याच्या 3 बाजूला म्हणजे 1, 2 आणि 3 अशा 3 बाजूला काचेच्या मोठमोठ्या खिडक्या असतात. कारण समोर लक्ष राहिलं पाहिजे, मिलकडे लक्ष राहिलं पाहिजे, त्यानंतर पाठी गोडाऊन होतं त्याच्याकडे लक्ष राहिलं पाहिजे. कारण चोरी होईल किंवा काय वेगळे प्रकार होतील यासाठी लक्ष राहावं म्हणून त्या मोठ्या खिडक्या बसवलेल्या असतात. आणि तिथेच मालक चांगला असतो त्या मिलचा. त्या मालकाने एक कॉटची व्यवस्था आणि एका गादीची व्यवस्था केली होती. म्हणजे अगदी झोप अनावर झाली किंवा थोडंसं पाठ टेकावी अशी वाटली तर त्या कॉटवरती त्या केबिनमध्ये झोपता यावं म्हणून. आणि मग एक दिवशी ह्याची मुलगी सांगते की बाबा मी तुमच्यासोबत येते, मी तुमच्यासोबत येणार. आणि ती रडायलाच लागते आणि ऐकायलाच तयार होत नाही की त्या शेजाऱ्यांकडे ती राहायला जायलाच तयार नव्हती. तर शेजारी म्हणतात की जा तिथे झोपण्याची व्यवस्था आहे केबिन मध्ये आणि तू असणारच केबिन मध्ये, तर तिला आज घेऊन जा आणि तिथे तिथे झोपव, सकाळी येताना घेऊन ये. आता याच्याकडे 2 व्हीलर होते त्यामुळे तो रात्री 7:30 पावणे 8 वाजता तिला घेऊन जातो. नाईलाज असतो आणि मग घेऊन जातो आणि मग तिथे केबिन मध्ये हा जाऊन बसतो. सगळ्या लाईट वगैरे लावलेल्या असतात आणि सगळीकडे नजर ठेवून असतो हा, कारण काही अनुचित प्रकार घडू नये. कारण मालकाचा याच्यावरती खूप भरोसा असतो आणि हा प्रामाणिक असल्यामुळे मालक याच्यावरती खुश असतो. आणि अशा गप्पा गोष्टी त्या मुलीच्या आणि त्या मनोजच्या चाललेल्या असतात. आणि काही वेळाने मुलीला झोप येते आणि मग मुली झोपते. आता हे दिवस असतात पावसाळ्याचे. जशी ती मुलगी झोपते तसा थोडा पावसाला सुरुवात होते. रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागतो आणि वारा सुरू होतो. सोसाट्याचा वारा, झाडं मोठमोठ्याने हलू लागतात. विजांचा कडकडाट सुरू होतो आणि जशी विजांचा कडकडाट सुरू होतो ना, तसं पावसाचा जोर वाढतो आणि मुसळधार पाऊस तिकडे लागायला लागतो. म्हणजे एक 10-12 फुटावरचं देखील त्या पावसामध्ये बॅटरी जर मारली तर दिसत नव्हतं. आता ह्या सगळ्या प्रकारामुळे वीज कडाडते किंवा पाऊस लागतो, ह्याच्यामध्ये लाईट मात्र ये जा करत असते. कारण आपल्याला माहिती आहे कोकणात जे सगळे जंगलमय भाग असल्यामुळे वारा किंवा जर वीज कडकडायला लागली तर लाईटीचे प्रॉब्लेम होतात. तशी ती वीज कडाडली की लाईटीचा प्रॉब्लेम व्हायला लागला. लाईट चालू बंद अशी व्हायला लागते. हा आता हैराण होतो. हातात बॅटरी घेऊन जेव्हा लाईट बंद झाल्यानंतर तो पूर्ण बॅटरी मारायचा केबिन म्हणून, कारण केबिन मध्ये बसला होता, कारण बाहेर पाऊस होता. परंतु थोडं फार अंतर दिसायचं बॅटरीने, नंतर पुढे दिसायचं ना काय पाऊस भरपूर पडलेला असतो. आणि त्याची मुलगी शांतपणे झोपलेली असते आणि हा खुर्चीवरती बसलेला असतो आणि वीज कडाडते आहे. सगळं वातावरण काहीतरी डेंजर झालेलं असतं आणि हा म्हणतो की एवढा पाऊस, त्याच्यामध्ये वीज, त्याच्यामध्ये हा सुटलेला वारा, थोडासा हा घाबरतो ह्या सगळ्या वातावरणाला. इतक्यात धडाम असा मोठा आवाज होतो त्या मिलमध्ये आणि मिलमध्ये काहीतरी पडलं हे त्याच्या लक्षात येतं. परंतु आता जाणार कसं, कारण मुसळधार पाऊस लागलाय. तरी देखील तो म्हणतो की मालकाचा माझ्यावरती विश्वास आहे, त्यामुळे आपण गेलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. आता तो छत्री घेतो आणि केबिनच्या बाहेर येतो. परंतु आता मुलगी तिथे केबिन मध्ये झोपलेली आहे, तिला तसं टाकून जायचं कसं? कारण आजूबाजूच्या सगळ्या मिल बंद असतात. आजूबाजूचा सगळा एरिया हा सुनसान असतो आणि वस्तीपासून लांब असल्यामुळे तिथे काय माणसं असण्याचं काही कारणच नव्हतं. तर हा म्हणतो की एक काम करतो मी, की मुलीला बाहेरून कुलूप घालतो कडी लावून आणि मी मिलमध्ये जाऊन बघून येतो की नक्की तिथे काय पडलं, कसला आवाज आला म्हणून. आणि मुलीला मग बाहेरून तो कडी लावतो आणि हा बॅटरी आणि छत्री घेऊन मिलमध्ये जातो. जसा मिलमध्ये जातो, लाईट तशीच ये जा करत असते. जसा हा मिलमध्ये जातो तर मिलचा जो दरवाजा आहे ना, त्याचं मेन लॉक असतं ते तिथे लॉकच नसतं. तर ह्याला संशय येतो की कोणतरी चोर कुलूप फोडून मिलमध्ये गेला. हा मिलमध्ये जातो. मिलमध्ये गेल्यानंतर लाईट ये जा करत असते. सगळीकडे हा नजर फिरवतो. ते रॅक मोठमोठे लावलेले असतात, ती मशिनरी असते आतमध्ये. हा पुढे पुढे जातो. तर कोणतरी समोरून त्याच्या पलीकडे गेल्याचं त्याला जाणवतं आणि हा लगेच बॅटरी फिरवतो तर कोण दिसत नाही. हा वळून पुन्हा मागे येतो तर दुसऱ्या रॅकमध्ये पुन्हा एकदा कोणतरी व्यक्ती अशी
या रॅककडून दुसऱ्या रॅककडे जाताना त्याला दिसते, तो पुन्हा एकदा बॅटरी मारतो, पुन्हा एकदा कोण दिसत नाही. पण हा आता ह्याला समजतं की नक्की कोणतरी चोर घुसलेला आहे. त्यामुळे तो म्हणतो की जो कोणी आहेत ना त्याने माझ्या समोर या, नाही तर मी आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची कंप्लेंट करणार आहे म्हणून, किंवा मालकांना बोलावून घेणार आहे. त्यापेक्षा तू माझ्या समोर ये. परंतु जो कोणी व्यक्ती होता किंवा जी कोणी शक्ती, अदृश्य शक्ती असेल किंवा काही असेल, तर कधी त्याच्या या बाजूने पटकन जायचं, कधी या बाजूने जायचा, कधी मागून जायचं, हे त्याला सगळं जाणवायचं, परंतु त्याला दिसत नव्हतं नक्की माणूस कोण आहे. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मित्रांनो अचानक विजेचा मोठा कडाडल्याचा आवाज येतो आणि लाईट पूर्णतः बंद होते. जशी लाईट बंद होते सगळीकडे काळोख पसरतो त्या पूर्ण मिलच्या एरियामध्ये. केबिनमध्ये लावलेली लाईट, त्याच्यानंतर कंपाऊंडमध्ये लावलेल्या सगळ्या लाईट जातात आणि सगळीकडे काळोख होतो आणि ह्याच्या काळजामध्ये धस्स होतं. आणि हा बॅटरी घेऊन धावत धावत मिलच्या बाहेर येतो आणि मिलचा दरवाजा बाहेरून लावून घेतो. जर कोणी आतमध्ये असेल तर तो तिथेच अडकून पडला पाहिजे. हा मिलचा बाहेरून दरवाजा लावतो आणि धावत धावत केबिनकडे येतो. केबिनकडे आल्यानंतर हा पहिला आपल्या मुलीला पाहतो बाहेरूनच त्या काचीतून बॅटरी मारून, तर मुलगी जागेवरती नसते. आता हे सगळं पाहिल्यानंतर ह्याच्या पायाखालची वाळू सरकते. हा काय प्रकार आहे? बाहेरून लावलेलं कुलूप तसंच आहे, परंतु मुलगी मात्र जाग्यावर नाहीये. हा केबिनच्या त्या सगळ्या खिडक्या चेक करतो ना, तर एका खिडकीला असं भगदाड पडलेलं असतं. काचेचा एवढा एवढा भाग असा तुटलेला असतो आणि हा काचेचा तुटलेला भाग पाहून त्याला वाटतं की आपल्या मुलीला या काचेतून कोणीतरी ओढून बाहेर नेलं आणि हा विचित्र काहीतरी प्रकार घडलेला आहे. आता हा रडकुंडीला येतो, तर करायचं काय? हे काय करायचं त्याला समजत नाही. पाऊस पडतोय, त्याच्यामध्ये लाईट गेलेली आहे आणि ह्या मुलगीच्या सगळ्या ह्या विचारामध्ये त्याचं हृदय धडधडायला लागतं आणि त्याला काय करावं ते समजत नाही. तेवढ्यात ना मित्रांनो हा त्या केबिनचा दरवाजा खोलून आतमध्ये जाणार कुलूप काढून, एवढ्यात त्याची मुलगी त्या मिलमध्ये जोर जोरात ओरडते, आई बाबा लवकर या इकडे. हा म्हणतो की मुलगी तिकडे कशी काय गेली आणि ही 4 वर्षाची मुलगी काच तोडून बाहेर कशी काय जाईल? नक्कीच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. तो पुन्हा एकदा त्या केबिनचा दरवाजा लावतो आणि धावत 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 मिलमध्ये जातो. मिलमध्ये जातो, लाईट गेलेली असते, बॅटरी इकडे तिकडे पूर्ण पाहतो, तर मुलगी ओरडते, बाबा इकडे या, आई कुठे आहेस तू, आई कुठे आहेस तू, बाबा इकडे या. हा चारी बाजूला त्या मिलमध्ये त्या सगळ्या रॅकमध्ये सगळ्या मशिनरींच्या पाठी पुढे सगळीकडे शोधतो, पण त्याला ती मुलगी दिसत नाही. परंतु आवाज येतोय, कधी इकडे आवाज यायचा, कधी मागे यायचा, कधी पुढे यायचा. ह्याला समजत नाही की नक्की हा काय प्रकार चाललाय. बरं आपली मुलगी आणि तिच्या शोधासाठी एका म्हणजे वडिलाचं काळीज ते सगळीकडे तो शोधतोय आणि हाक मारतोय, अगं बेटा, तिचं नाव असतं दृष्टी. अगं दृष्टी कुठे आहेस तू, कुठे आहेस तू? म्हणतो बाबा, आई इकडे या. आता जिकडे आवाज यायचा तिकडे तो जायचा, पण ती तिकडे नसायची. आता गोडाऊनच्या दिशेने जातो, तर गोडाऊनच्या रॅकवरती पूर्ण त्यांना ते पिशव्या भरलेल्या असतात, गोण्या भरलेल्या असतात. त्या गोण्यांच्या मध्ये अशी ती मुलगी म्हणजे ह्याच्याकडे पाठ करून आणि तिकडे पुढा करून अशी बसलेली असते आणि रडत असते. म्हणजे बाबा बाबा, आई इकडे या. आता हा बघतो आणि ह्याला थोडंसं समाधान वाटतं की अरे ही बघ, ही मुलगी तर आपली इकडे आहे. आणि तो तिला हाक मारतो, अगं दृष्टी तू इकडे कुठे कशी काय आलीस? अगं इकडे चल, आपण जाऊया केबिन मध्ये. दृष्टी हाक मारतो, पण ती काय मुलगी याच्याकडे बघत नाही. हा जवळ जवळ जातो, जसा हा जवळ जातो ना तशी ती मुलगी उठते आणि धावायला लागते पुढे पुढे. हा तिला सांगतो, अगं धावू नकोस, पडलीस तर तुला लागेल, थांब थांब, चल आपण केबिन मध्ये जाऊया, तू इकडे कशी काय आलीस? हा विचारतोय, पण ती मुलगी आता जोर जोरात हसायला लागली आणि इकडे पळते तिकडे पळते. हा त्याच्या मागणं धावतोय. आता धावता धावता ती मुलगी जो फर्स्ट फ्लोअरवर हा तळमजला होता, त्याच्या फर्स्ट फ्लोअरवरती जाण्या एक जिना होता. त्या जिन्याने ती सरळ वर चढायला लागली, धुडधुडू पावलांनी धावते धावते धावते. हा मागून धावतोय आणि ती धावत धावत टेरेसवरती गेली आणि टेरेसवरनं ती एकदम म्हणजे वरती स्लॅब होतं ना, त्याच्या एक 2-3 फुटाचं बांधकाम केलेलं होतं टेरेसच्या भोवती, कोणतरी माणूस पडू नये वगैरे. तर तिथे ठेवलेले एक बॉक्स होते ह्याचे पुठ्ठ्याचे. त्या पुठ्ठ्याच्या बॉक्सवरनं ती चढते त्या टेरेसच्या त्या भिंतीवरती 3 फुटाच्या आणि सरळ उभी राहते आणि याच्याकडे पाहते. आता ह्याच्या काळजामध्ये धस होतो. हा म्हणतो, अगं तू खाली पडशील आणि वरती कशाला चढलीस? खाली उतर, खाली उतर. हा आता धावत धावत त्याच्यापर्यंत जाणार. एवढ्यात मित्रांनो अशी घटना होती की ती मुलगी त्या टेरेसवरनं खाली उडी मारते आणि धाडकन असा आवाज येतो आणि ह्याचं काळीज
कुठल्यासारखं होता, धावत धावत पूर्ण त्या आतमधल्या जिन्याने बाहेर येतो आणि बघतो तर मुलगी तिथे नाही. आता त्याला समजतं की वर इथेच तर मुलगी पडली आपली खाली, आवाज आला, मी पाहिलं तिला, आता आलो तर मुलगी नाही. आता त्याला काय होतं हेच समजेना. इतक्यात पुन्हा एकदा त्या मिलमध्ये त्याच्या मुलीचा आवाज येऊ लागला. हा सैरवैर झाला, ह्याला समजेना काय होतंय आपल्या बाबतीमध्ये. पुन्हा हा केबिनकडे गेला. केबिनमध्ये जाऊन पाहिलं तर तो काचेचा तुटलेला दरवाजा आणि तो रिकामा पलंग तसाच होता. आणि आता मात्र हा म्हणतो, की माझ्या मुलीला कोणीतरी या काचेतून, म्हणजे ते भगदाड पडलेलं होतं काचेला, त्या काचेतून कोणीतरी ओढून नेलं. आता आपण जाऊन काहीतरी पोलिसांना सांगितलं पाहिजे. एक 2-3 किलोमीटर अंतरावरती पोलिस स्टेशन होतं. त्या पोलिस स्टेशनमध्ये तो गेला आणि त्याने सांगितलं, अशा-अशा मिलमध्ये मी कामाला आहे आणि असं-असं माझ्या मुलीला कोणीतरी केबिनमधून ओढून नेलंय म्हणून. तर पोलीस याचं काहीतरी सांगणं असं थोडंसं विसंगत वाटतं किंवा विचित्र वाटतं, की असं कसं कोण केबिनमधनं ओढून नेईल? केबिनचा हे म्हणजे काच तोडून. तर पोलीस त्याची कसून चौकशी करतात. तो म्हणतो, "हो, की माझी 4 वर्षाची मुलगी मी केबिनमध्ये झोपवली होती. मिलमध्ये धाडक असा आवाज आला, तर त्या मिलमध्ये मी गेलो. मिलमध्ये कोणी नव्हतं. तेवढ्यात पुन्हा एकदा मी केबिनकडे येऊन बघतो तर केबिनमध्ये मुलगी नाही आणि काचेला मोठं भगदाड पडलं होतं. माझ्या मुलीला कोणीतरी नेलं. तर साहेब तुम्ही लवकरात लवकर त्या मिलमध्ये चला." तर ते साहेब सांगतात, की "चल आपण जाऊया मिलमध्ये." आणि ती आपली व्हॅन घेऊन 2-3 पोलीस त्या तोपर्यंत 2 2:15 रात्रीचे वाजले असा हा सगळा प्रकार तरी देखील पोलीस त्याच्याबरोबर रात्री येतात आणि बघतात तर खरोखरच त्या काचेला भगदाड पडलेलं असतं. परंतु तिथे अंथरूण असतं. पण तिथे मुलगी असलेल्याच्या काही खुणा त्यांना दिसत नाही. म्हणजे अंथरूण वगैरे नसतं. एक उशी असते आणि फक्त एक कॉट आणि त्याच्यावरती गादी असते. तर हा सांगतो की मी इथे ह्या गादीवरती मुलीला झोपवलंय आणि ह्या भगदाडातून कोणीतरी माझ्या मुलीला ओढून नेलंय म्हणून. एवढं आता लाईट वगैरे आलेली असते. पावसाचा जोर कमी झालेला असतो. वीजही कडकडायची थांबलेली असते. आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अद्भुत वाटतात पोलिसांना. पोलिस आता सांगतात की तुमचे मालक आहेत ना, त्यांना तुम्ही बोलवून घ्या. तर हा मालकांना फोन करतो आणि मालकांना रडत-रडत सांगतो, की "मालक, तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या मिलकडे या. एक विचित्र प्रकार या ठिकाणी घडलेला आहे." तर मालक 2-2:30 वाजता तो म्हणतो, की "असं काय झालं एवढ्या रात्री तू कॉल केलास?" परंतु "मालक तुम्ही मिलकडे लगेच निघून या. पोलीस देखील आलेत. तुम्ही लवकर या." आता मालक आणि मालकाची बायको रात्री काहीतरी विचित्र घडलेलं आहे. एवढ्या रात्री हा कॉल करणार नाही मनोज आपल्याला. तर आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे त्याचा विश्वास होता. मालक आणि मालकांची बायको मिलकडे येतात रात्री 3 वाजता. तर पोलिसांना ते विचारतात, की "काय झालं?" तर पोलीस सगळं सांगतात, की "मनोज तूच सांग आता तुझ्या तोंडाने काय झालं?" तर तो हा सांगतो, की "असं-असं मी माझ्या मुलीला झोपवलं आणि त्यानंतर माझी मुली ह्या काचेला भगदाड पाडून कोणतरी ओढून घेऊन गेलं." तेवढ्यात मालक म्हणतो, "तुझ्या मुलीला? आणि कोण घेऊन गेलं? अरे तुला मुले कुठे आहेत? तुला मुलंच नाहीयेत. मनोज तू काय म्हणतोयस?" म्हणतो, की "मालक मला 4 वर्षाची मुलगी आहे. माझ्या हाताने माझ्या गाडीवर बसून मी या केबिनमध्ये घेऊन आलो. तिला इथे झोपवलं आणि नंतर हा प्रकार घडलाय." मालकांची बायको देखील सांगायला लागते, "अरे मनोज तू जाग्यावरती ये. थोडासा शांत हो. असं हायपर होऊ नकोस. अरे तुला मुलं नाहीयेत. तुला मुलगा देखील नाहीये. तुला मुलं देखील नाहीयेत आणि 3-4 वर्षापूर्वी तुझी पत्नी देखील मयत झालेली आहे. तुला मुली नाहीये. तुला मुलंच नाहीयेत आणि असं काय बडबडतोयस तू? थोडासा मेंटली थोडासा डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतोय." आता पोलिसही हे सगळं ऐकून थक्क होतात, की हा काय प्रकार आहे? तर मालक आणि मालकीण पोलिसांना सांगतात, की "नाही हो साहेब, ह्याला मुलगा किंवा मुली कोणीच नाहीये." हा जेव्हा नोकरीला आला, आम्ही त्याची चौकशी केली, तर 2-3 वर्षापूर्वी त्याची पत्नी एका आजारामध्ये गेली आणि त्याला नोकरीची गरज होती आणि हा चांगला वाटला किंवा विश्वासू वाटला म्हणून आम्ही त्याला नोकरीवरती ठेवलंय. पण ह्याला मुलं वगैरे काही नाही. हा काय सांगतो, काय आम्हाला समजत नाहीये म्हणून. तर पोलीस म्हणतात, की "तुम्ही त्याला घरी पाठवून द्या. थोडं ह्याला रिलॅक्स होण्याची गरज आहे म्हणून." तर मालकाला देखील आता कळत नाही. पण मालकाला हे कळतं, की भ्रमजाल ज्या आपल्या त्या सगळ्या एरियामध्ये होतो, जसा पहिलाही जे नाईट वॉचमन होते त्यांच्या बाबतीमध्ये घडलं, तर हाच प्रकार मनोजच्या बाबतीमध्ये तर नाही ना घडला. ही जी गोष्ट अस्तित्वातच नाही, ती त्याला अस्तित्वात आहे असं वाटायला लागतं. त्याला वाटायला लागतं, की आपल्याला मुली आहे 4 वर्षाची आणि आपण तिचा सांभाळ करतो आहोत. परंतु ॲक्चुअल त्याला मुली किंवा मुलगा कोणीच नसतं. तरी देखील त्या भ्रमजालामध्ये तो अडकून त्याला असं वाटायला लागतं, की आपल्याला मुली आहे आणि आपण तिला सांभाळतोय, तिचं पालन-पोषण करतोय. असा विचित्र प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडायला लागलेला असतो.
तर मालक सांगतो की ठीक आहे मनोज, चल मी तुला घरी सोडतो आणि थोडा तू आराम कर. आणि याला घरी नंतर मग रात्री आणून सोडतात. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मालक आणि मालकीण त्याला भेटायला जातात. तरी देखील तो थोडासा डिस्टर्ब असतो आणि तो म्हणतो की मला काहीच समजत नाही. मला असं वाटतं की मला मुलगी होती आणि मी तिला केबिनमध्ये घेऊन गेलो होतो. आता त्याचे मित्र-मैत्रीण, वाडीतले लोक, गावातले लोक सगळे त्याच्या घरी जमलेले असतात आणि त्याला सांगत असतात की "मनोज, तुला मुलगा-मुलगी कोणी नाही. तुला काहीतरी त्या भ्रमजालामध्ये तू अडकलेला आहेस किंवा त्या अस्तित्वात नसलेली गोष्ट तुला अस्तित्वात आहे असं वाटायला लागलेलं आहे. त्यामुळे तू आता थोडासा रिलॅक्स हो." आता मालक आणि मालकीण निघून गेलेली असतात. ते सांगतात, की काय जो काही खर्च असेल डॉक्टरचा किंवा सायकियाट्रिस्टकडे याला न्यायचं असेल, ते सगळं खर्च आम्ही करतो. परंतु असं होणं वाईट, की हा विचित्र प्रकार काहीतरी त्यांनी पाहिलेला असतो. तर गावातली मंडळी आता त्याला सांगतात, की "त्या कंपनीमध्ये तू पुन्हा कामाला जाऊ नकोस. आम्ही तुला पहिलेच सांगितलं होतं, की असा भ्रमजाल त्या कंपनीमध्ये होतो आणि असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे म्हणून." आता मनोजला हे सगळं ना खरं वाटायला लागतं, की तो म्हणतो, की मी असंच समजतोय रात्रभर, की मला मुलगी आहे, मी तिला झोपवली आहे आणि ते भगदाड पडले. त्या भगदाडातून माझ्या मुलीला कोणीतरी ओढून नेलं. तर ॲक्चुअल मित्रांनो, ते काचीला जे भगदाड पडलं होतं ना, ते विजेच्या कडाडण्यामुळे ती काच तुटली होती आणि त्याला ते भगदाड पडलं होतं आणि ह्याला वाटत होतं, की माझ्या मुलीला या भगदाडातून कोणीतरी बाहेर नेलं ओढून म्हणून. आणि तो त्याच विश्वात जगत होता आणि ते आपल्या मुलीला शोधत होता आणि ती मुलगी त्याला, म्हणजे तो भ्रमजाल त्याला त्या मुलीच्या रूपामध्ये इकडे-तिकडे फिरवत होता त्या कंपनीमध्ये. तर मित्रांनो, मग आजूबाजूच्यांनी धीर दिला आणि पुन्हा एकदा त्याला सायकियाट्रिस्टकडे न्यावंच लागलं मग. आणि थोडासा 1-2 महिन्यानंतर मग तो थोडासा नॉर्मल झाला आणि मित्र-मैत्रिणी त्याची समजूत काढली, की त्या मिलच्या आता तिकडे कामावरती जायच्या तू भानगडीत पडू नको. दुसरीकडे कामाला कामाला जा, परंतु दिवसाचं काहीतरी काम बघ. तर मग एका दोघे मित्र म्हणतात, की आम्ही मग तुला आमच्यासोबत एका वेगळ्या कंपनीमध्ये कामाला नेऊ, म्हणजे आमचं तुझ्यावर लक्ष देखील राहील आणि तू पण आमच्या बरोबर राहिलास तर थोडंसं आनंदी राहशील किंवा ह्या सगळ्या गोष्टी विसरशील. तर मित्रांनो, अशी एक आगळी-वेगळी कथा जी विचार करायला लावणारी आणि भ्रमजाल नक्की काय असतो? एक आभासी दुनियेमध्ये माणूस कसा जगतो? अशा होतात बऱ्याचशा गोष्टी. तर त्या संदर्भातली ही कथा होती, जी मला एका व्यक्तीने सांगितली होती. तर ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा कशी वाटली? नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून अशा काही विचित्र घटना, अ, विचित्र लोकांचे अनुभव, जे लोकांनी अनुभवलेले आहेत ते अनुभव आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील. मित्रांनो, आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.